फोटो काढू का? हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आज मी करणार आहे मशीन काम. आणि आज माझं म्हणजे ब्लाऊज शिवायचं का, म्हणजे आज ब्लाऊज शिवायचं आहे, त्याच्यामुळं आज काय मी रानात जाणार नाही आहे. तर आज शिवणार आहे ब्लाऊज. तर पिल्लू बसली खेळतीय, तर म्हणलं आता ब्लाऊज शिवावा. तर बघा आता बसते ब्लाऊज शिवायला. सगळं आवरून झालेलं आहे काम, ते सगळं म्हणजे सकाळचं रेडी झालेलं आहे. पिल्लू पण आलेली. पिल्लू चल बघा कशी आली आता. आलीच त्या का बघा कशी येते लगेच. लई सोनू म्हणजे हुशार आहे. चल 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 बाबू. हसली बघा, स्माईल देते लगेच. तर काय माहिती का, म्हणजे असं तिला बोललं ना, ती झोपेतून जरी उठलेली असली, तिला बोललं ना, तिला असं थोडं तरी बोललं ना, ती लगेच स्माईल देणार. रागून बोललं तरी स्माईल देते. तर पिल्लू पिल्लू कुठे गेलं बाबू, बाबू कुठे गेले. न घेतलं तिला राग येतो, असं नाही ना लवकर घेतलं तर मग तिला लय राग येतो. त्याच्यामुळे तिला आता घ्यावं लागून. चल बाबू चल चल माझ्या बाबू चल चल ये इकडे चल. तर आता ती माझ्याकडे येईलच बघा. चलो चलो चलो. माझ्या बाबूचं दुखतंय. काय झालंय, आमच्या बाबूला सर्दी झाली. चल 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 बाबा. बाबू पिल्लू सर्दी झाली पिल्लूला आमच्या लय. आणि काय घाटे तू. दादा येणार तर दादा 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 कुठे गेलाय. तर कोणाच तुमचा म्हणलं काढावा. तर बघा आमचा दादू आता येणारच आहे ना का बाय. आपला दादू येणार आहे आता. शाळेत गेलाय दादू, आमचा दादू शाळेत. तर बघा आज आहे शनिवार आणि आता शनिवारचे आता 12 वाजलेले आहेत आणि आता शाळा सुटणार आहे. हा शाळा सुटली. तर बघा हिला इतकी सर्दी झाली ना, हॉस्पिटलमधून आणले तरी आमच्या बेबूला काही बरं लागा नाही. आता डबल परत तिला न्यावं लागन, हॉस्पिटलला परत न्यावं लागन. आणि आता सुटलेली आहे शाळा. आज 12 वाजले, शनिवार होता ना, त्याच्यामुळे शाळा सुटली आणि लेकरं चालली आता घरी. बघा हे काय द्यायचंय. चला आम्ही एक चिप्सचा तिला कुरकुरा देतो पाहिजे. आता हे लेकरं घेऊन तर मला तर म्हणता पण येत नाही. तर एक चिप्स. अजून 5च्या पेरू चॉकलेट ना, 10 अजून काय पेप्सी. चला आता आमच्या पिल्लूला खाली ठेवू, पण आता ती रडणारच नाही. चॉकलेट घेऊ का. चला पेप्सी 5च्या. पाचचं काय द्यायचं. फ्लेवरचं चॉकलेट आलेलं आता. तुमचं काय द्यायचं अजून. तुला काय द्यायचंय का. छान 4 10. तुमचे किती झाले. 20 अजून 40 10 50. तुला काय द्यायचंय टपक्यात. 10 रुपयाचे पेरू. ओके हा. 1 2 3. चला बघा किती गिरायक आलं तर शाळेतले लेकरं. तर आता झालेलं आहे. तुला काय द्यायचंय ग. तर बघा शाळा सुटली आहे आणि लेकरं चाललेत घरी. आज शनिवार असल्यामुळे दुपारून सुट्टी आहे आणि ऊन तर किती पडलंय लेकरांना. तर चला ऊन तर भरपूर पडलेलं आहे, पण दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यामुळं आता लेकरांना असल्या उन्हाचं जावंच लागतंय घरी. काय जणांच्या घरं खूपच लांब येतं आणि शाळा आमच्या इकडे गाव. मी म्हणजे गावातून वस्ती, म्हणजे आम्ही वस्तीवर येतो, तर वस्तीवर सगळे लेकरं शाळेत येतात. आणि 1ली ते 8वीपर्यंत वस्तीवरच शाळा आहे. आणि नंतर 8वीच्या पुढं 9वी 10वी नंतर त्या शाळेच्याच थोडंसं पुढं मोठी शाळा आहे. म्हणजे तिथं पण 1ली ते 10वी आहे, पण आमच्या गावात ते दुसऱ्या गावात आहे, पण आमच्या गावात 1ली ते 8वीपर्यंत शाळा आहे. तर आमचा विराज जातोय, तो गावात जातोय अंगणवाडीत. तो पण आता येईनच, कारण आता ही सुटली म्हणल्यावर ते पण सुटतेनच आणि तो पण पटकन येईनच. आता तोपर्यंत आवरून मी माझं मशीन काम करते. आणि आज रानात नाही जाणार, कारण की रानात काम नाही आहे काय आणि ऊन पण भरपूर पडतंय. त्यामुळे ऊन नाही दुपारी सहन होत, त्याच्यामुळे मी काही रानात जाणार नाही. तर बघा इथं मशीनपाशी कशी येऊन उभा राहिली माझ्यापाशी आणि मी ब्लाऊज शिवत होते. माझं राहिले थोडंसं ब्लाऊज शिवायचं.
तर ती बसली येऊन माझ्यापाशी आहे ना ग बाय. जा खेळायला इकडं, पळा पळा खेळायला जा. उठला उतरा, उठा उठा उठा, मॅडम खाली व्हा. तर ती काही जायना झाली आहे आणि मला काय ब्लाऊज शिवून दे ना. तर मी आवडते कसं तरी तिला आता नादी लावून ब्लाऊज शिवते. हाय ना पिल्लू, जा म्हणलं ना तुला, जा लवकर. बातील किती राग येतोय. ओ नाही खवळत नाही, तिला लगेच खवळायला कळतं आणि लगेच रडायला लागती बेबू. आणि गोड बोलल्या कशी असते पिल्लू बघा, किती हसती आहे, म्हणजे किती हुशार आहे आमचं पिल्लू. चांगलं बोललं तर लगेच हसायला येतं आणि खवळलं तर रडायला पण येतं माझ्या रुसूबाईला. रुसूबाई ए नुसूबाई, आणि जा पळा खेळायला. दादा येईन आता, पळा. हो चालली, जाऊ बाबा, माझं काम होईन, पटकीनी जा. थोडं लायले आपलं ब्लाऊज शिवायचं. चालली बाय पिल्लू बेबू बाय. होय चला, तर आता एवढं कंप्लीट करून घेते आणि मग झालं आमचं ब्लाऊज शिवायचं. कशी कुठे यो चिमटे किती गोळ बघा. आणि आता माझं झालेलं आहे ब्लाऊज शिवून पूर्ण झालेलं आहे आणि म्हणजे एकदम कंप्लीट झालं आहे ब्लाऊज. जे सकाळी म्हणजे व्हिडिओमध्ये काढलं होतं मगाशी ते, तर पूर्ण ब्लाऊज झाले शिवून. तर तुम्हाला दाखवते की मी शिवलेलं ब्लाऊज कंप्लीट केलं आहे. हे बघा, तर पूर्ण ब्लाऊज माझं शिवून झालेलं आहे. हे असं मागचा गळा आहे ते, हे बघा. तर हे पण मागचा गळा, ते सगळं असं पूर्ण रेडी झालेलं आहे ब्लाऊज शिवून. चला, आणि ही पण बघा आलीच अजून बॅ करीत, अबू करीत आली बाई. फोटो काढू का? माटी में कुंडा में लगाएंगे तो 2 फुट 3 फुट बड़ा होगा। माटी में लाइफ टाइम रहता है, लाल रंग का दीपा ते चेंडू तसे होते का पाण्यात टाकल्यावर? ते फुलं बी तसे होते शोभून.